मुसलमानांच्या तिकिटावरती मतावरती निवडून येऊ शकतो असा त्यांचा स्टँड राहिलेला आहे आणि त्याला अनुसरून ख्रिश्चन, मुस्लिम, जैन याच्यापैकी कोणालाही त्यांनी उमेदवारी दिलेली नाही अशी असणारी परिस्थिती आहे। परंतु मागच्या काही महिन्यामध्ये एका काळी RSSचे असणारे स्पोक्सपर्सन राम माधव हे ISI पाकिस्तानच्या इंटेलिजन्स एजन्सी तिथले काही अधिकारी यांना श्रीलंकेमध्ये भेटले आणि भेट झाली। 2-3 दिवस चर्चा झाली। मी असं म्हणेन की भारतीय जनता पक्ष ज्या ज्या वेळेस सत्तेवरती येते त्या वेळेस ती असणारी घोड चूक त्या ठिकाणी करत असते। मोरारजी देसाईच्या सरकारमध्ये अटल बिहारी वाजपेयी हे फॉरेन मिनिस्टर होते। व्हिएतनाम सारख्या देशाची भारताशी अत्यंत घनिष्ठ आणि मैत्रीचे संबंध होते। फेब्रुवारी 79 मध्ये अटल बिहारी वाजपेयी चायनाच्या दौऱ्यावरती गेले। हे तिथे पोचले असतील चायनाच्या भूमीवरती आणि चायनाने व्हिएतनामवरती युद्ध घोषित केलं। माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेच्या इंटेलिजन्स डिपार्टमेंटने ही माहिती दिली होती, पण जे काँग्रेस करू शकला नाही ते आम्ही करू। 62च्या युद्धाच्या नंतरच्या कालावधीमध्ये आणि आपण बघत असाल की अर्धवट दौरा टाकून अटल बिहारी वाजपेयी यांना भारतामध्ये परतावं लागलं अशी परिस्थिती आहे। दुसरी महत्त्वाची चूक जी झाली आणि ती घोड चूक झाली असं मी त्या ठिकाणी म्हणेन। दुर्दैवाने भारतीय नागरिक हा देवळाच्या बाहेर अजून आलेला नाही आणि मस्जिदीच्या बाहेरून अजून आलेला नाही। तो दोन्ही ठिकाणी अडकलेला आहे। ज्याला आपण असणारा आग्रामधलं मुशर्रफ आणि अटल बिहारी वाजपेयी यांची भेट घेतली। जगभरातून पाकिस्तानचे अध्यक्ष होते, त्यांना येऊ दिलं पण हात हलवत जावं लागले। कारण का त्याच कालावधीमध्ये जगामध्ये आतंकवाद हा मोठ्या प्रमाणात पसरला होता आणि पाकिस्तान हे आतंकवाद्यांचं माहेरघर होतं अशी परिस्थिती होती। राजकीय परिस्थिती जग ह्या आतंकवादापासून कंटाळलं होतं
त्रासलेलं होतं आणि काही करून पाकिस्तानला जेरबंदी करायचं हा त्यांचा निर्णय झाला होता. आणि म्हणून पाकिस्तानचं जे कर्ज होतं याला मुदत वाढवायला कोणीच देत नव्हतं. आग्राच्या बैठक झाली नसती तर 30 दिवसामध्ये पाकिस्तान हे एक्सटर्नल बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे आयात केलेल्या वस्तू आणि येणारा डॉलर उत्पादनाचं साधन डॉलर जे उत्पादनाचं साधन होतं याच्यामध्ये मिसमॅच होती. ज्या वस्तू पाकिस्तानने विकत घेतल्या त्याचे पैसे देण्यासाठी त्याचा अदा करण्यासाठी त्यांच्याकडे निधी नव्हता. आणि म्हणून जसं आपल्याला IMFनी बंदिस्त केलं चंद्रशेखरच्या कालावधीमध्ये त्याच पद्धतीने पाकिस्तानला सुद्धा बंदिस्त करता येईल आणि त्यांच्या धर्तीवरनं आतंकवाद हा संपवता येईल हा त्यांचा अजेंडा होता. परंतु जे काही गोड टीव्हीच्या माध्यमातून जगभर दाखवण्यात आलं त्यातून जगाने टाकलेला पाकिस्तानचा चाप जो होता तो ढिला पडला. पाकिस्तानचे जे असणारे नाकेबंदी करण्यात आली होती त्याच्या असणाऱ्या आर्थिक नाड्या आवळण्यात आल्या होत्या त्या लूज करण्यात आल्या. आणि नंतर आपण बघतो की कारगिल घडलं आणि इथं असणारा बॉम्बब्लास्टचा सिलसिला पुन्हा सुरुवात झाला अशी परिस्थिती आहे. आत्ता सुद्धा पाकिस्तानचा असणारा आंतरराष्ट्रीय इमेज आपण बघितलं ते इराण म्हणते आम्हाला ह्यांनी फसवलं आणि अमेरिका म्हणतोय यांनी आमचा वापर केला. अशा कचाट्यामध्ये पाकिस्तान सापडलेला आहे. त्याच्याच बरोबर जी बातमी मध्यंतरी आली होती की अरब राष्ट्र UAE म्हणून जे आहे युनायटेड अरब इमिग्रेट्स म्हणून असणारं जे राष्ट्र आहे त्यांनी जे काही काळामध्ये त्यांना कर्ज दिलं होतं त्यांनी सांगितलं तुरंत आम्हाला असणारं परत करा. आणि त्यांना असणारं 3.45 बिलियन म्हणजे हे 15 दिवसामध्ये परत करावं लागलं. हे परत करण्यासाठी पाकिस्तानने पुन्हा सौदी आणि चायना यांच्याकडून असणारं कर्ज उचलून आपल्याला असणारं त्या ठिकाणी कैद केलेलं आहे. भारताच्या संदर्भातला असणारा आपण विचार केला तर चायनाबरोबरचे आपले संबंध अजून बदललेले नाहीत. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघत असाल की पाकिस्तानने आम्हाला फसवलंय यासाठी जी मुस्लिम राष्ट्र आहेत आणि पश्चिम देशातले राष्ट्र आहेत ते पुन्हा पाकिस्तानला कैचीत पकडण्याच्या मार्गामध्ये आहेत. पाकिस्तान जेवढा कैचीमध्ये सापडला जातो भारतामध्ये असणारा ब्लास्ट होत नाही अशी परिस्थिती आहे. चार मुद्द्यांवरती चर्चा झाली अशी
आमच्या पक्षाची माहिती आहे. राम माधव ISIच्या प्रमुखांना भेटले, रिटायर्ड ISIचे होते पतौडी म्हणून त्यांना असताना भेटले, इतर अधिकारी होते त्यांना असताना भेटले. 4 मुद्द्यांवरती त्यांची असताना चर्चा झाली. हे 4 मुद्दे काय होते याचा असणारा खुलासा RSSचे प्रमुख मोहन भागवत यांनी केला पाहिजे. आणि दुसरं, या देशातली मन की बात सांगणारे पंतप्रधान यांनी RSSला आणि राम माधव यांना ISIचे प्रमुख, त्यांचे इंटेलिजन्सचे चीफ, फॉरेन अफेअर्सचे माणसं यांच्याबरोबर बोलणी करण्याचा अधिकार दिला होता का? मी इथे विरोधी पक्षाचं दुर्दैव असं मानतोय की विरोधी पक्षाचे नेते यांनी भारताच्या सुरक्षिततेच्या संदर्भातले प्रश्न आणि राम माधवच्या भेटीच्या संदर्भातले प्रश्न उपस्थित केले पाहिजे होते. ते उपस्थित न करता वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रापुरतं मर्यादित असणाऱ्या पक्षांना आता नॅशनल प्रश्न उचलावे लागतात आहेत अशी परिस्थिती आलेली आहे. जनतेला माझं असणारं आव्हान आहे की देवळं असतील, गुरुद्वारा असेल, मस्जिद असेल, बुद्धविहार असतील, हे मनशांती देऊ शकते, पण देशाची सुरक्षितता देऊ शकत नाही. किंवा देशापुढचे आर्थिक प्रश्न सुद्धा सोडवू शकत नाही. तेव्हा भारतीय जनतेने या गंभीर प्रश्नाची चर्चा स्वतःच्या मित्रांबरोबर, जे काही राजकीय लोकांना ओळखतात त्यांच्याबरोबर, केली तर मी असं म्हणेन हा देशावरती फार मोठा उपकार होईल. आणि जे काही भरकट चाललेलं राजकारण आहे, दिशाहीन चाललेलं जे राजकारण आहे, त्याला कुठेतरी आळा घालता येईल. आणि आज जी तरुण पिढी आहे, नैराश्याच्या वातावरणात चाललेली आहे, तिला अधिकृतरित्याने विचार करायला आणि मार्ग काढायला संधी मिळेल अशी परिस्थिती आहे. आपण आता विचार. हा गंभीर आरोप आहे ISISला. कारण ISI आणि पाकिस्तान याच्यासोबत
कसल्याही प्रकारचं डायलॉग नाही असं पंतप्रधान सांगतात आणि आपण दुसऱ्या बाजूला म्हणतात की ते चर्चा करतायत. म्हणजे नेमकं काय चर्चा करत असतील त्याबाबत? ISI आणि RSS ह्या जुळव्या बहिणी आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय. किंवा ह्या दोघांची असणारा पैदाशी म्हणजे उर्दू शब्द वापरायचा असेल तर हे ब्रिटिशांनी केलेली आहे. आणि म्हणून आपण बघत असाल की RSS हे भारतामध्ये रजिस्टर्ड नाही पण अमेरिकेत रजिस्टर्ड आहे. आता तुम्ही निर्णय घ्यायचा तो. लोकांनी ओपिनियन करायचं आहे ते. शिवसेना पक्ष आणि चिन्ह यावर मी आपण ह्याच्यावरती बोलू नंतर मग बोलू त्याच्यावरती. साहेब हा ह्याच विषयावरती बोललेलं अधिक बरं राहील. यांच्यामध्ये काय चर्चा चालू असावी असं तुम्ही जे 4 मुद्दे सांगितले ते आम्हाला कळले नाही. फक्त 4 मुद्द्यांवरती चर्चा झाली एवढंच फक्त आम्हाला कळते. म्हणून आम्ही असं मोहन भागवतांना विचारतोय की बा हे 4 मुद्दे कुठले हे तर आम्हाला सांगा. म्हणजे देशातलं राजकारण ठरवायचं साठलोट या दोघांमध्ये आहे. तिथली परिस्थिती वाईट झाली तर आपल्याला तिथे दंगल दिसते. इथली परिस्थिती वाईट झाली तर इथली दंगल. ते दंगलीचं राजकारण आहे. नेमकी लोकांनी काय भूमिका लोकांनी ठरवलं पाहिजे आणि विचारलं पाहिजे की तुम्ही कशासाठी भेटलात. एका बाजूला तुम्ही म्हणताय की आम्ही पाकिस्तानला धडा शिकवणार, पुलवामासारख्या असणाऱ्या घटनेचा आम्ही असणारा बदला घेणार, आज दुसऱ्या बाजूला तुम्ही ह्यांना काय भेटताय. भेटायला माझी हरकत नाही पण कशासाठी भेटताय, तुमची चर्चा काय झाली ही भारतीय जनतेला कळण्याचा अधिकार त्यांचा आहे. आणि मग भारतीय जनता ठरवेल की तुमचं भेटणं योग्य होतं की अयोग्य होतं. याच्यामध्ये फक्त एकटे राम माधव होते का बाकी कोणी असं भाजप? ते बरेच असतील नसतील आम्हाला माहीत नाही पण राम माधव यांचं आम्हाला अधिकृतरित्याने माहिती आहे म्हणून आम्ही त्यांचं नाव घेतलं. उरलेल्यांचं अधिकृत रीतीची माहिती नसल्यामुळे आम्ही असणारं त्यांची नावं घेत नाही आणि होते की नव्हते ही माहिती. हा खुलासा पंतप्रधानांनी केला पाहिजे आणि मोहन भागवतांनी केला पाहिजे. कोण आहे राम माधव? संघटनेचे प्रमुख RSS ही जी संघटना आहे त्याचे प्रमुख मोहन भागवत आहे. राम माधव या संघटनेचे एक प्रवक्ता आहेत. नरेंद्र मोदी कोण आहेत तर या देशाचे पंतप्रधान आहेत. त्याच सर्वस्वी आहेत. त्यांच्याच इशाऱ्यावरती इथली असणारी अख्खी फॉरेन पॉलिसी चालते. तेव्हा त्या हात मोदींच्याच भाग होता का की त्यांनी असणारा कोलंबोला जाऊन ISIच्या प्रमुखाला भेटलं पाहिजे आणि RSSला त्यांनी सांगितलं आणि RSSने राम माधव यांची निवड केली. काय आहे ते सांगावं ना. अंधारात कशासाठी? आम्ही लोकांना जागृत करत जाणार. लोक जोपर्यंत जागृत होत नाहीत, मी जसं म्हणालो की मंदिरं मस्जिद देवळं गुरुद्वारा याच्यातून बाहेर पडत नाही आणि जगण्याच्या प्रश्नावरती जोपर्यंत लोक उठत नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही.
शेवटी ही लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये आवाज उठवणं आणि लोकांना जागृत करणं हा नियमाला धरून तुम्हाला अधिकार आहे, ते आम्ही करणार. तुम्ही वकील याला देशद्रोह म्हणता येईल जर अशी भेट झाली असेल आणि 4 मुद्द्यावर जे तुम्हाला तुम्ही जर खुलासा केला नाहीत तर अंधारामध्ये तुम्ही काळंबोरं काहीतरी केले हा आरोप त्यांच्यावरती होणार. इथल्या असणाऱ्या इंटेलेक्च्युअल क्लास जो आहे त्यांनी ठरवलं पाहिजे की हे देशाच्या हिताचं आहे की देशाच्या विरोधात आहे. ही लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये मतदाराचा आवाज हा सगळ्यात मोठा आवाज आहे. एका साईडला या सरकारला विद्यार्थ्यांसोबत चर्चा करायला वेळ नाही, पण पाकिस्तान बरोबर चर्चा करायला वेळ आहे. विरोधी पक्ष काँग्रेस जो मुख्य आहे तो का शांत आहे यार? तुम्ही त्यांना विचारा. ते मल्लिकार्जुन खरगे सरांच्या त्यांचा जो अपमान झाला आहे त्याच्यासाठी सुद्धा उतरलेले नाहीत रस्त्यावर. जी चूक गांधीजींच्या काळात झाली ती चूक हेही गांधी करतायत असं वाटतं. मी आता एवढंच म्हणेन की काँग्रेसने स्वतःच्या ऑफिसला आता टाळं लावायची वेळ आलेली आहे. महात्मा गांधीचा जो सल्ला आहे तो त्यांनी मान्य करावा. सांगितलं ना पटौडी का राजा पटौडी एका काळचे ISIचे चीफ होते. आधी हे पटौडी आपल्या पटौडीच्या नातेवाईक आहेत. तेव्हा भारतामध्ये माहिती गोळा करायला फार वेळ लागत नाही. चला, थँक्यू. मी उद्या घेतोय पुन्हा त्याच्यावर बोलतो. ते सोमनाथ सूर्यवंशीचं जे आहे सुप्रीम कोर्टामध्ये झारखंडचं एक मॅटर गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मला असं सांगण्यात आलेलं आहे की नियमावली तयार केलं जाईल. दुसरं जे आहे झारखंडमध्येच रांचीमधलं म्हणतं झारखंड आहे त्याच्यामध्ये तिथल्या चीफ जस्टिसनी लॉर्डशिप सोनक आणि हे आहेत त्यांनी याच कस्टोडियल डेथच्या ह्याच्यामध्ये एक निकाल दिला आणि त्यांनी तिथली एक गाईडलाईन निर्माण केली. आजची जी प्रोसिडिंग झाली त्या प्रोसिडिंग्समध्ये जे SITचे प्रमुख आहेत त्यांचा अहवाल मागवण्यात आलेला आहे आणि इथली प्रोसिडिंग आता तपासून कोर्ट ह्याच्यावरती अजून काय तपास झाला पाहिजे काही न झाला पाहिजे कारण का मागचं बेंच जे होतं त्यांनी असं सोमनाथच्या आईला तपासाचं काय काय झालं त्याचे असं विवरण द्यावं ते काही देण्यात आलेलं नाही आणि म्हणून आम्हाला जी काही उडत माहिती आली होती की त्याच्यामध्ये 25 पोलीस कॉन्स्टेबलरी जी आहे त्यांनी सोमनाथना मारलेला आहे अशी परिस्थिती आहे. तेव्हा आज असताना मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आला की हे जर 25 जण होते तर या 25 जणांना कोणी मारण्याचा अधिकार कोणी मारण्याचं सांगितलं या संदर्भातलं SITने चौकशी केलेली आहे का
तर कोर्टात म्हटलं पुढच्या वेळेस ती येणार आहे त्यावेळेस आपण त्यांना विचारू. कधी सर पुढची 3 आठवड्यांनी सांगितलं.